सभेसाठी उपस्थित झालेल्या आमच्या सर्व लाडक्या आया बहिणी, उपस्थित असलेले सर्व या गावातील वडीलधारी मंडळी आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित असलेले माझे सर्व नवयुवक मित्रांनो, खऱ्या अर्थाने झालेल्या चुरशीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो भरघोस असा आशीर्वाद आपल्या सर्व या गावकऱ्यांनी मला दिला आणि त्या निमित्ताने आमदार म्हणून आपली सेवा करण्याची संधी दिली, यासाठी उपस्थितांचे व या गावातील सर्व जनतेचे हात जोडून नम्रपणे मी आभार व्यक्त करणार पडता। आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीचं राजकारण मागच्या 25 वर्षामध्ये झालं, ज्या दाट दपटशाहीचं, गुंडगर्दीचं, अवैध धंद्याचं, कुठेतरी सूड बुद्धीच्या राजकारणाला त्या निमित्ताने लोक कंटाळले होते आणि एक मोठं असं परिवर्तन आपण जे केलं त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ज्या विकासाला बंद करण्याचं काम मागच्या 25 वर्षात झालं, आपल्या या गोंडखैरी गावामध्ये नवीन विकासाला चालना देण्याचं काम या भागाचा आमदार म्हणून मी नक्कीच केल्याशिवाय राहणार नाही। आणि शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून आपला गावाचा विकास तर नक्कीच होईल, पण आपल्या येथील कास्तकाराच्या, आपल्या येथील शेतमजुराच्या, विशेष करून आपल्या येथील तरुणांना येणाऱ्या काळामध्ये जास्तीचा निधी विविध योजनांच्या माध्यमातून मिळावा। आमच्या नवीन तरुण युवकांना भोवताल होत असलेल्या लॉजिस्टिक पार्कच्या माध्यमातून असेल, किंबहुना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जे भरीव असं औद्योगिकरण आपल्या नागपूर विभागामध्ये होत चाललं आहे, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या माध्यमातून आजच गडकरी साहेबांनी औद्योगिक महोत्सव हा नागपूर जिल्ह्यासाठी आयोजित केला होता आणि तुम्हा सर्वांना सांगताना आनंद होतो की आपल्या कळमेश्वरच्या JSWच्या सज्जन जिंदल साहेबांनी आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये 3 लाख कोटीचे नवीन प्रकल्प त्या निमित्ताने अनाउन्स केले। त्याच पद्धतीचे विविध विकासाला चालना देणारे, औद्योगिकरणाला वाढवणारे जर आपल्याला प्रकल्प इथे आणता आले आणि त्या माध्यमातून आपल्या या गावातील, या परिसरातील तरुणांना, तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता आल्या, तर नक्कीच त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे।